नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी निलंबित ठेवलाय। याबाबत आपलं म्हणणं मांडण्यासाठी सरकारने महापालिकेला 30 दिवसांची मुदत दिली आहे। त्यानंतर सरकार हा ठराव स्वीकारायचा की फेटाळायचा याबाबत निर्णय घेणार आहे। त्यामुळे मुंढेंना तुर्तास तरी अभय मिळाले, तर दुसरीकडे हा विषय भिजत ठेवण्याची खेळी करून मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसह मित्रपक्ष शिवसेनेलाही शह दिल्याची चर्चा सुरू झाली आहे। भाजप वगळता हे तिन्ही पक्ष भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे आणि प्रामाणिक अधिकाऱ्याच्या विरोधात असल्याचं चित्र राज्यभर आहे। आगामी नगरपालिका निवडणुकीत त्याचा या पक्षांविरोधात वापर करण्याची ही मुख्यमंत्र्यांची राजकीय खेळी असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे। तुकाराम मुंढे पंढरपूरला पूजेच्यासाठी म्हणून सर्व पूजा रद्द करायला निघाले होते। त्यावेळेला मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून सभागृहात विषय घेऊन एकनाथ खडसेंकडे आग्रह धरून मुख्यमंत्र्यांची पूजा ही झाली पाहिजे हे आम्ही आग्रह धरला होता। कारण मुख्यमंत्री म्हणजे एक व्यक्ती नसून महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री ही आमची भूमिका आहे। त्यांची कार्यपद्धती न बदलता त्या कार्यपद्धतीला जर का स्वतः कुणाचा अभय मिळणार असेल तर त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींना जनतेत कोणी वाली नाही अशा पद्धतीचा संदेश जाऊ शकतो। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना सध्या अभय देऊन मुख्यमंत्र्यांनी जी खेळी केलेली आहे त्यामागचा नेमका अर्थ काय? विरोधातला जो नवी मुंबई महापालिकेतला ठराव होता तो ठराव मुख्यमंत्र्यांकडे आल्यानंतर त्याच्यावर कारवाई होईल म्हणजे हा ठराव स्वीकारावा अशी मागणी विरोधकांनी जशी केली होती तशी सत्ताधारी शिवसेनेने सुद्धा केली होती। स्वतः उद्धव ठाकरेंनी या संदर्भात भूमिका मांडली होती, कारण उद्धव ठाकरेंना सर्व पक्ष नगरसेवक भाजपचे वगळता ज्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केलं होतं, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे नगरसेवक उद्धव ठाकरेंना जाऊन मातोश्रीवर भेटले होते। त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी मागणी केली होती की या अविश्वास ठरावावर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा आणि त्यांची स्पष्ट मागणी होती की हा ठराव मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावा आणि तुकाराम मुंढे यांची नवी मुंबई महापालिका आयुक्त पदावरून बदली करावी। परंतु मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्तावासंदर्भात तो ना स्वीकारला ना फेटाळला, तो निलंबित ठेवलाय। म्हणजे हा प्रस्ताव आता भिजत ठेवलेला आहे। 30 दिवस महापालिकेने दिलेले आपलं म्हणणं मांडण्यासाठी। 30 दिवसानंतर मुख्यमंत्री या संदर्भात विचार करतील आणि या संदर्भातला निर्णय त्याच्यानंतर घेतला जाईल, पण तोही लगेच होईल 30 दिवसानंतर हेही नाही। आणखीन काही महिने हा प्रस्ताव कदाचित तसाच मुख्यमंत्री भिजत ठेवतील आणि प्रामुख्याने आता जे राज्यभर चित्र निर्माण झालंय, शिवसेना जो सत्तेत सहभागी आहे त्याचबरोबर विरोधक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नवी मुंबई महापालिकेमध्ये या तीन पक्षांनी जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेमुळे राज्यभर या पक्षांची जी प्रतिमा झाली आहे की हे पक्ष भ्रष्टाचाराला पाठीशी घालतायत आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेत आहेत। हे चित्र कायम ठेवण्यासाठी ही राजकीय खेळी मुख्यमंत्र्यांनी खेळल्याचं बोललं जात आहे आणि आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये याच खेळीच्या आधारे या सर्व तिन्ही पक्षांविरोधात हा मुद्दा प्रचारात वापरण्याचा कदाचित भाजपचा डाव असेल, रणनीती असेल। प्रामुख्याने शिवसेनेबरोबर नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपने युती केली, परंतु सर्व नगरपालिका निवडणुकीमध्ये ही युती होणार नाहीये। काही ठिकाणी शिवसेना आणि भाजप आमने सामने सुद्धा असेल, तर असे शिवसेना ज्या ठिकाणी भाजपच्या समोर असेल, विरोधात असेल, त्या ठिकाणी निश्चितच हा मुद्दा शिवसेनेच्या विरोधात भाजपला वापरता येईल आणि इतर नगरपालिकांमध्ये म्हणजे 212 नगरपालिकांमध्ये हाच मुद्दा भाजपला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात वापरता येईल भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन। त्यामुळे तुकाराम मुंढेंची ढाल पुढे करून एक प्रकारे मुख्यमंत्र्यांनी आणि भाजपने ही मोठी राजकीय खेळी केली असं म्हणावं लागेल आणि याच्यातून या तिन्ही पक्षांना, त्याच्यात सत्ताधारी शिवसेना सुद्धा आहे म्हणजे आपला मित्रपक्ष भाजपचा आहे, या तिन्ही पक्षांना एक प्रकारे शह देण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे। नक्की धन्यवाद दीपक, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।